लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी, विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। नागपूर विमानतळावर ओला उबेर आणि ॲप आधारित सर्व टॅक्सी चालकांचं आंदोलन सुरू आहे। चौथा दिवस आहे। आपल्यासोबत आंदोलक ऑटो चालक आहे। दादा, कशासाठी काय मागणी आहे? सर्वात प्रथम आपल्या बाईक जी आहे, बाईक टॅक्सी जी लॉन्च झाली आहे, तर महाराष्ट्राचे परिवहन मंत्री म्हणत आहेत की आम्ही फक्त काही दिवसासाठी एक एक्झाम म्हणजे काहीतरी टेस्ट करायसाठी आम्ही इलेक्ट्रिक बाईकला परवानगी दिली होती। आता ती इलेक्ट्रिक बाईकची परवानगी इकडे जे ॲप बेस आहेत उबर आणि रॅपिडो यांनी ते पेट्रोल बाईक ॲक्सेप्ट करणं चालू केलेलं आहे। आणि त्यामुळे काय झालेलं आहे की दिवसाचे साधारणतः 15 ते 17 हजार राईड एक या बाईकवरती होत आहेत। तुमची आता संप कशासाठी? प्रवाशांचे हाल होत आहे, तापमान एवढं आहे ना, तापमान होत आहे। तुम्हाला ते तापमान दिसत आहे। आम्ही विदाऊट AC गरमीमध्ये बसलेलो असतो, आमच्या पाठीवरती फोडे येऊन गेलेले असते, ते कोणाला आम्ही दाखवायला पाहिजे? सांगा ना। तुम्हाला कस्टमरचे जे 4 किलोमीटर अर्धा किलोमीटर येऊन वॉक करताय ते दिसत आहे, तुम्हाला त्यांचे हाल दिसत आहे सर, शासनाला आमचे हाल का नाही दिसत आहे? हे ऑटोवाले चालकवाले एवढ्याला उन्हामध्ये इथे उभे असतात, कॅबवाले उभे असतात, त्यांच्याकडे कोण लक्ष देणार आहे? कधीपर्यंत संप असणार आहे? हे जोपर्यंत आमची मागणी पूर्ण नाही होत तोपर्यंत चालणार आहे। ॲक्च्युली आमचे जे रेट आहे ते पण भरपूर कमी आहे या ह्याच्यात, आणि RTOच्या हिशोबाने रेट जे आहे ते जास्त आहे, आणि आमचे जे रेट आहे ते आम्हाला भेटून नाही राहिले। विमानतळाबाहेर सगळ्या टॅक्सी जवळपास 500 मीटरपर्यंत या सगळ्या टॅक्सी टॅक्सी चालकांनी लावलेल्या आहे। म्हणजे प्रवाशांना या उन्हात नागपूरच्या 500 मीटरपर्यंत प्रवास करत बाहेर यावं लागतं। त्यानंतर ॲप आधारित टॅक्सी मिळतात। काही खाजगी ऑटो किंवा टॅक्सी आहे, परंतु भाडं जास्त घेत आहे, म्हणून प्रवाशांची पिळवणूक होत आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी, विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।